मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. ओमकार ट्रॅव्हल्सची लक्झरी बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती वळणावर पलटली. या दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नाईम निजाम शेख आणि नील वैभव विभूते यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने पनवेल येथील MGM व अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर परिसरात एक खळबळ उडाली होती. नागोठणे पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य राबवत जखमींना बाहेर काढले. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.